नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग. वारणा धरणातून 7,000 क्युसेक तर कोयना धरणातून 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात 2,470 रुपयांपर्यंत घसरण. कांद्याला 2,000 रुपये दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात 24 तासात मुसळधार पाऊस. पुणे वेधशाळेने जारी केला अंदाज. नाशिक, धुळे, जळगावला रेड अलर्ट जारी तर पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी. धनबादमध्ये कोळसा व्यापारातील मनी लॉन्ड्रिंगच्या 25 ठिकाणी ईडीने मारले छापे. कारवाईत एजन्सीने 1.5 कोटींची रोकडची मालमत्ता केली जप्त. छत्रपती संभाजीनगर येथे संजय शिरसाट, बच्चू कडू आणि चंद्रकांत खैरेंनी घेतली अभिजित दिपकेंची भेट घेऊन पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा. बीड तालुक्यात छापा. पांचाळ यांचा बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे झाला मृत्यू. डॉक्टरांवर कारवाई करा म्हणत उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांसमोर नातेवाईकांची घोषणाबाजी. बेंगळुरू जवळील एक विचित्र घटना. तुमकुरू येथील विश्वास ज्वेलर्समध्ये उंदरानं चोरले चक्क 10 लाख रुपयांचे दागिने. कर्मचाऱ्यांनी बीड खणून 10 अंगठ्या व 2 साखळ्या परत मिळवल्या. वाघोलीत 3 चाकी टेम्पोचे चाक चेंबरमध्ये अडकल्यानं एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत टेम्पो उचलून केली चालकाची सुखरूप सुटका. संगमनेरच्या प्रवरा नदीत काल दुपारी बुडालेल्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरूच. 48 तास उलटून गेल्यावरही संबंधित व्यक्ती अजून बेपत्ता. खडकवासला धरणातून 43,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील परिसर जलमय. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरलेलं असून सतर्कता म्हणून महानगरपालिकेनं आधीच सर्व सोसायटीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.